HPV वॅक्सिन. आता आम्ही जेव्हा अवेअरनेस कॅम्पेन घेतो तर कुणाला माहितीच नाहीये की अशा प्रकारची वॅक्सिन उपलब्ध आहे आणि त्यामुळे कॅन्सर होणार नाही. लोकांना असं वाटतं कॅन्सर झालं म्हणजे आयुष्य संपलं सगळं, पण मग असं नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी आता प्रिव्हेन्शन म्हणून मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आपण इथे जरी येऊ शकलं नाही तर आपल्या जवळपास कुठल्याही गायनॅकला जरी जाऊन आपण भेटलं तर याबद्दलची माहिती आपल्याला संपूर्ण मिळू शकते. इव्हन आपण आता सोशल मीडिया इतकं ऍक्टिव्ह आहे तर आपण गुगलला जाऊन सुद्धा HPV वॅक्सिन जरी टाकलं तरी त्याबद्दलची पूर्ण माहिती मिळू शकते आपल्याला. या बाबतीतली जास्तीत जास्त जनजागृती करणं गरजेचं आहे. दीपिशा फाउंडेशनच्या मार्फत आपण आतापर्यंत रुरल एरिया जो आहे म्हणजे हा उलव्याच्या आजूबाजूला ग्रामीण भाग भरपूर आहे. इव्हन आदिवासी एरिया सुद्धा असा आहे की जिथे अजिबातच काहीच माहित नाहीये. तर दीपिशा फाउंडेशनचा मुख्य उद्देश हाच आहे की जे कोणी आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहे, ज्यांना ज्ञान नाही आहे, ज्यांना माहिती नाहीये, अशा सेक्टरला टार्गेट करून त्यांना अवेअरनेस करून आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती कशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दीपिशा फाउंडेशनने एक विडा उचललेला आहे की प्रत्येक घराघरामध्ये जाऊन दीपिशा फाउंडेशनचं ब्रीदवाक्यच आहे की मातृशक्तीचा जागर, कॅन्सर मुक्त राहो प्रत्येक घर. तर या अनुषंगाने आपण प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन हे आपण अवेअरनेस कॅम्पेन राबवत आहोत. जसं आता तुम्ही फाउंडेशन स्वतः तिथे जाती काय करते म्हणजे बरोबरी स्वतः जाल की त्यांना एकंदर आल्यातरी तुम्ही जनजागृती नाही. जर विदिन रिचेबल एरिया असेल तर नक्कीच आपण त्यांना इथे बोलवू, पण जर नाहीच आहे, शक्य नाही आहे की त्यांना इथे येणं शक्य नाही आहे तर दीपिशा फाउंडेशन नेहमीच कार्यरत असते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. मग त्यासाठी आपण अख्खा महाराष्ट्रच नाही तर अख्ख्या देशभरामध्ये आपण आपल्या ऍक्टिव्हिटीज करत असतो. उलवेचे हा प्रोग्राम घेतलेला पुढे इन फ्युचर जसं 2-3 महिन्यामध्ये जर तुम्ही पनवेल किंवा नवी मुंबई अशा ठिकाणी तुमचा हा प्रोग्राम घेण्याचा काही प्लॅन आहे किंवा त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा काय मार्ग असतो? नक्कीच मॅडम. आता हा फर्स्ट इव्हेंट होता आपण की आता इथे आपल्या सेंटरला घेतलेला आहे. यापूर्वीही आपण ZPच्या स्कूलमध्ये दीपिशा फाउंडेशनच्या मार्फत ह्या लसीकरणाचा उपक्रम राबवलेला आहे आणि इथून पुढेही भविष्यामध्ये पेण झालं, पनवेल आहे, नंतर कर्जत आहे, खोपोली आहे, तर प्रत्येक महिन्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी तिथे आपण ऑलरेडी प्लॅन केलेली आहे मॅडम. तर ज्याप्रमाणे आता पुढचा कॅम्प आपला पेणला असणार आहे तो जूनच्या लास्ट वीकमध्ये आपण तो प्लॅन केलेला आहे. मॅम आता जसं एक लास्ट प्रश्न असतो शेवटचा की ह्या अवेअरनेस लोकांनी कॅन्सरसाठी या लसीकरण करण्यासाठी बाहेर यावं यासाठी तुम्ही आपल्या महिलांना आणि आपल्या लहान मुलींना काय संदेश द्याल? नक्कीच. दीपिशा फाउंडेशन आणि दीपिशा कॅन्सर सेंटरच्या मार्फत मी सर्वांना नम्र विनंती करेन जास्तीत जास्त महिलांनी हा मेसेज, ही व्हिडिओ क्लिप जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवावी, ज्यामुळे त्यांची जनजागृती होईल आणि आपल्या आजूबाजूच्या आपल्या प्रियजनांच्या पर्यंत हा मेसेज पोहोचेल आणि कुठल्या मार्गाने का होईना आपल्यापर्यंत ही जर माहिती पोहोचली तर आपल्याकडे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. मी रोज सकाळी इथे 11 ते 2 उपलब्ध आहेच आणि फोनवर मी 24 तास उपलब्ध आहे. तर आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल तर तुम्ही प्रत्यक्षरित्या इथे उलव्यामध्ये सेक्टर 19ला शगुन इन्सिग्नियाला मी सकाळी 11 ते 2 या वेळात आपल्याला भेटू शकते आणि फोनवर उपलब्ध आहे. माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली दिलेल्याप्रमाणे आपण कधीही मला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.